सर्वांना नमस्कार. मित्रहो, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कोमट पाणी पिणं शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे, हे कसं पिलं पाहिजे, किती पिलं पाहिजे, कधी पिलं पाहिजे आणि याचे फायदे कोणते कोणते असतात, हे सकाळीच नाही तर दिवसभरामध्ये सुद्धा पुन्हा नंतर कधी पिता येऊ शकतं, की ज्यामुळे त्याचे चांगले फायदे होतात. आणि हे पाणी पिताना त्याच्यामध्ये आपण काय काय मिसळू शकतो, त्याचे जे प्रकार असतात किंवा जी त्याची उदाहरणं आहेत, हे सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाचं, की रात्रभर तुमच्या शरीराला पाण्याची कमतरता झालेली असते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा 6 तास, 7 तास, 8 तास काय तर शरीराला पाणी कमी पडलेलं असतं. थोडी शुष्कता निर्माण झालेली असते, ज्याला डिहायड्रेशन म्हणतो. तर त्याच्यामध्ये जर सकाळी उठल्याबरोबर झोपेतून तुम्ही जर पाणी पिलं आणि विशेषतः ते जर कोमट पाणी करून पिलं, तर ते अत्यंत फायद्याचं ठरतं. सकाळी उठल्यानंतर म्हणजे हे कधी प्यायचंय? सकाळी उठल्याबरोबर झोपेतून तुम्ही ब्रश लावण्याच्या अगोदर, तोंड धुण्याच्या अगोदर, हे काहीही न करता त्याच्या अगोदर पहिली गोष्ट आहे, तुम्ही हे कोमट पाणी पिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, की हे किती पिलं पाहिजे. जर तुम्हाला थोडी सवय असेल पाणी पिण्याची उठल्याबरोबर, तर तुम्ही एक 1.5-2 ग्लास प्या, 2.5 ग्लास प्या, 3 ग्लासपर्यंत तुम्ही हे पाणी पिऊ शकता. ज्याला सवयच नसेल त्यांनी सुरुवात 1 ग्लासपासून करावी. काही 4-8 दिवसानंतर पुन्हा 1.5 ग्लास करावा, 2 ग्लास करावा आणि हे पाणी पिण्याचं नियमितपणा ठेवला पाहिजे, तर त्याचे फायदे होतात. आता हे पाणी कसं पिलं पाहिजे? तर हे पाणी बसून पिलं पाहिजे आणि हळूहळू घोट-घोट पाणी हे पिलं पाहिजे. खूप गटागटा लगेच फास्ट पाणी पिऊन संपवलं नाही पाहिजे. म्हणजे काय होतं, की आपल्या तोंडातील लाळ जी असते, ती त्याच्यामध्ये मिसळून जर मध्ये गेली, तर पचन चांगलं व्हायला मदत होत असते आणि आतडे साफ व्हायला, कारण सकाळी आतडे पूर्ण रिकामे असतात. त्यामुळं हे पाणी जेव्हा पुढं-पुढं जातं त्याच्यात लाळ मिसळलेली असते, तेव्हा त्याचे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. म्हणून बसून आणि शांत दमानं पाणी पिलं पाहिजे. तर हे पाणी पिल्यानंतर कोणते फायदे होतात, हे आपण पाहूया. तर सर्वात महत्त्वाचा फायदा असतो, की पचनक्रिया चांगल्या प्रकारे सुधारते. आत्ताच आपण सांगितलं, की सकाळी आतडे पोटातून पूर्ण रिकामं असतं पोट. म्हणजे जेव्हा आपण सकाळी हे 2-2.5 ग्लास, 3 ग्लास पाणी पितो, कोमट पाणी, त्यामुळं काय होतं, हे पाणी आतडे म्हणजे कसा पाईप आहे हा पचन संस्था, तर त्याच्यातून हे पाणी पूर्ण लिक्विड असल्यामुळं, पातळ असल्यामुळं भरपूर सरकतं आणि त्यावेळेला तुम्ही जर चालत असाल, फिरत असाल, व्यायाम करत असाल काही, तर ते त्याच्या हालचाली ज्या होतात, थोडंसं ढवळल्यासारखं होतं आणि हे पाणी फास्ट पुढं चाललं, तर जे काय उरलेले अन्नाचे कण असतील किंवा जे काय थोडंसं पचन झालेलं अन्न थोडंसं कुठं साठलेलं असेल, ते सगळं स्वच्छ होऊन पुढं सरकत ते मोठ्या आतड्यापर्यंत जाण्याचं चांगल्या प्रकारे कार्य होतं. म्हणून पचन क्रिया जी असते ही चांगल्या प्रकारे वाढते. हा पहिला सगळ्यात मोठा फायदा आहे. याच्यामुळं काय होतं, की बद्धकोष्ठतेचा जो त्रास असतो, ज्याला पोट साफ होत नसतं किंवा संडास साफ होत नसते, फिशर, पाईल्स, मूळव्याध वगैरे हे जे असतात, हे त्रास जे असतात हे कमी व्हायला पण मदत होते. आणि ज्यांना हे त्रास होणारच नाही, ज्यांना ही सवय आहे, म्हणून याच्यामुळं हे अशा प्रकारचं पाणी पिणं हे पचन संस्थेकरता चांगलं आहे. याच्यामुळं वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. कारण याच्यामुळं काय होतं, की कोमट पाणी पिल्यामुळं मेटाबॉलिझम बॉडीचं जे आपलं BMR आहे ते वाढतं आणि प्रत्येक तासाला जे आपल्या कॅलरीज खर्च होत असतात, प्रत्येक मिनिटाला, तर ते प्रमाण वाढल्यामुळं आपल्या शरीरातील जे काही वाईट चरबी असते, हे वाईट चरबी वापरली जाते. म्हणजे आपण जे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड म्हणतो, हे पण कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होतं. तसंच तुमची भूक जी असते, हे भूक तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येते. म्हणजे उगीचच खाऊ वाटत नाही. तसंच याचा फायदा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याकरता पण खूप चांगला होतो. म्हणजे बॉडी डिटॉक्स करण्याचं जे काम असतं, कारण जर पाणी भरपूर मिळालं शरीराला, तर प्रत्येक अवयव हा चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. प्रत्येक पेशींना, प्रत्येक अवयवांना जे आवश्यक घटक आहेत ते चांगल्या प्रकारे मिळतात आणि जे घटक नकोसे आहेत, विषारी घटक तिथून काढून टाकायचे आहेत, बाजूला फेकून द्यायचे आहेत, ते पण पुरेसं पाणी शरीरात असेल तर ते त्याला सोपं जातं कार्य. तसंच काय होतं, स्नायू जे असतात, या स्नायूंची लवचिकता, या स्नायूंना पण मोकळेपण म्हणजे तरतरीतपणा यायला लागतो. तसंच सांधे असतात, हाडं असतात, स्नायू असतात, हे मोकळं शरीर वाटायला लागतं. तसंच त्वचेसाठीही याचा खूप फायदा होतो. कारण जर तुमचं हायड्रेशन चांगलं असलं, पाणी शरीरात भरपूर असलं, तर त्वचा ही निस्तेज दिसत नाही.
शुष्क कोरडी पडल्यासारखी दिसत नाही, म्हणजे टवटवीतपणा राहतो, तजेलदारपणा राहतो, तरुण असल्यासारखं तुम्हाला वाटतं, फील होतं आणि तसं दिसतं पण ते. म्हणून त्वचेसाठी याचा फायदा आहे. तसंच केसांची मुळं पण मजबूत होतात पाणी पूर्ण असेल चांगलं तर, आणि केस पण चांगले म्हणजे गळती थांबते, केस चांगले वाढायला त्याचा फायदा होतो. तसंच कोमट पाणी पिल्यामुळं श्वासाचे जे काही प्रॉब्लेम असतात, श्वसन मार्गाचा, श्वासाला काही त्रास असतील किंवा घसा खवखवत असेल, थोडंसं ठसका लागत असेल सतत मधून तर हा कमी व्हायला पण मदत होते. कारण त्याच्यामुळं जो गरमपणा घशामधून मध्ये जातो कोमट पाणी पिताना, त्याचा फायदा याला चांगल्या प्रकारे होतो. तसंच बॉडीचं जे पेन असतं किंवा अंग दुखी ज्याला म्हणतो आपण, काहीही दुखतं, कुठेही दुखत राहतं सारखं, तर ते पण कमी व्हायला ह्या कोमट पाण्यामुळे मदत होत असते. तसंच सांधेदुखी आहे, पोटदुखी आहे, कंबरदुखी आहे, हे पण कमी होतं. स्नायूदुखी सुद्धा याच्यामुळे कमी होत असते. तसंच शरीरातील पाण्याची पातळी जी असते, हे कोमट पाणी पिल्यामुळे काय होतं की ती वाढते, आणि आपणाला शरीरातील पाण्याची पातळी चांगल्या प्रकारे पुरेशा प्रमाणात चांगली ठेवणं हे अत्यंत आवश्यक राहतं. तर हे कोमट पाणी पिल्यामुळं पण ते साध्य होत असतं. तसंच मेंदूला खूप चांगला हा पॉईंट आहे की मेंदूचं कार्य जे चालत असतं, त्याला जर पाणी कमी पडलं मेंदूला, तर तो कार्य चांगल्या प्रकारे करत नाही. तुम्हाला जर विनाकारण कधी निराशा वाटत असेल, विनाकारण थकल्यासारखं वाटत असेल, टेन्शनमध्ये तर तुम्ही पाणी प्या. तुम्ही पाणी पिलं, शरीराला पाणी मिळालं आणि मेंदूकडे जर चांगल्या प्रकारचा पाणी पुरवठा झाला, तर मेंदूचं कार्य एकदम चांगलं चालत असतं. म्हणून जिथं तुम्ही दिवसभरी काम करत असाल, तिथं पाणी जवळ तुमच्या राहू द्या, आणि हे पाणी जवळ ठेवणं आणि थोड्या वेळानं अर्ध्या तासाला, 1 तासाला थोडं पाणी पित राहणं, ही सवय खूप चांगली सवय आहे. म्हणून हे पाणी सतत पिलं पाहिजे. तसंच कधी पिलं पाहिजे हे आपण मगाशी म्हटलं की झोपण्यातून उठल्यानंतर सकाळी काहीही करण्या अगोदर हे पाणी पिलं पाहिजे. तसंच तुम्ही जेवण केल्यानंतर सुद्धा हे, कारण बरेच जण विचारतात की सर हे कोमट पाणी आम्ही दिवसभर पिलं तर चालेल का? दिवसभर प्यायची गरज नाही. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्याबरोबर एकदा 2, 2.5, 3 ग्लास पाणी पिलं, आणि जर तुम्हाला वाटलं किंवा सहज शक्य असलं तर जेवण झाल्यानंतर एखादा ग्लास कोमट पाणी पिणं ते पण फायद्याचं असतं. दुपारी जेवण झाल्यावर, संध्याकाळी जेवण, किंवा रात्री झोपण्याच्या पूर्वी पण एखादा ग्लास कोमट पाणी पिणं हे चांगलं फायद्याचं आहे. तर अशा ह्या वेळा या कोमट पाणी पिण्याच्या पाळल्या पाहिजे. आता आपण पाहूया हे कोमट पाण्यामध्ये पिता असताना काय काय आपण मिसळू शकतो आणि त्याचे फायदे कशा प्रकारे होतात. तर कॉमनली सर्वांनाच माहीत असलेलं म्हणजे की त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू मिसळून पिलं तरी चालतं. कोमट पाण्यामध्ये थोडासा मध टाकून एखादा दुसरा चमचा ते पण चालतं. फक्त शुगर असलेल्या व्यक्तींनी जास्त मध त्याच्यामध्ये टाकू नये, किंवा मग थोडंसं तूप 1 चमचा त्याच्यात टाकून पिलं तरी पण ते चालतं. कारण तुपामुळं काय होतं की थोडं आतड्यामध्ये पचन व्हायला, पोट साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. तसंच याच्यामध्ये तुम्ही हर्बल टी करून पण हे पाणी पिता येऊ शकतं. तसंच याच्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगार एखादा चमचा मिसळून ते पण पिलं तर त्याचाही फायदा चांगल्या प्रकारे होतो. तसंच थोडीशी हळद टाकून हळदीचं पाणी करून जर पिलं तर त्याचा पण चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तसंच दालचिनीचं पाणी, दालचिनीची थोडी पावडर करून ठेवा किंवा तुकडे असतात ते त्यामध्ये टाका, आणि ते जर पिलं तर त्याचा पण चांगल्या प्रकारे फायदा होतो. तसंच जिरेपूड पाण्यामध्ये टाकून जर पिलं त्याचा पण फायदा चांगला होतो. या सगळ्या याच्यामुळं तुमची बद्धकोष्ठता जवळजवळ नाहीशी होऊ शकते. तुमचं पोट एकदम चांगल्या प्रकारे साफ व्हायला सुरुवात होईल, आणि तुमचं पोट साफ होऊ लागलं की तुमचं आरोग्य साफ व्हायला होते, आणि पोट साफ होऊ लागलं तुमचं वजन नियंत्रणात राहायला होतं. चयापचयाची जी क्रिया असते, पचनसंस्थेची क्रिया जी असते ही चांगली होऊ लागली की तुमचे हाडं सगळे, सांधे, स्नायू हे पण सगळं चांगल्या प्रकारे, त्वचा सगळी चांगल्या प्रकारे कार्य करते आणि चांगल्या प्रकारे राहते. आणि तुमच्या रक्तातील जे वाईट चरबी आहे, ज्याला आपण VLDL म्हणतो, LDL म्हणतो, किंवा कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, होमोसिस्टीन म्हणतो, हे पण कमी व्हायला मदत होते. आणि मेंदूची स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते, मेंदूची कार्यशक्ती चांगल्या प्रकारे वाढते, आणि मेंदूला उत्साह, काम करण्यासारखा, त्यासाठी प्रोत्साहन मिळाल्यासारखं हे कोमट पाणी तिथं काम करतं. तुमचा ऊर्जेचा स्तर पण वाढवतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर नियंत्रण करण्याला सुद्धा हे कोमट पाणी चांगल्या त्यातल्या त्यात फायदा देतं. म्हणून हे कोमट पाणी कधी पिलं पाहिजे, किती पिलं पाहिजे, कसं पिलं पाहिजे, आणि याचे फायदे कोणते कोणते आहेत, आणि त्या पाण्यामध्ये काय काय टाकून आपण पिऊ शकतो,
म्हणजे काय होईल, ते वेगळे पण तर वाटेलच, त्याची चव पण थोडी वेगळी वाटेल आणि त्याचे फायदे पण आता आपण जे चर्चा केले तेवढे जास्त अधिक फायदे पण मिळतील. म्हणून हे सगळं ऐकल्यानंतर आपण एकच ठरवूया की सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कोमट पाणी पिऊया, आपलं आरोग्य नीट ठेवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून